मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा आणि साक्षी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी जाणार असतात. कार्तिकी त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट करत असते, मात्र दीपा तिला नकार देते. पण कार्तिकी ऐकूनच घेत नाही. त्यामुळे साक्षी दीपाला समजावते की येऊ दे तिला आपल्यासोबत. मात्र दीपा म्हणते, माझ्या मनात नाही आहे की तिने आपल्यासोबत यावं म्हणून. पण शेवटी कार्तिकीच्या हट्टासमोर दीपाचा नाईलाज होतो आणि ती कार्तिकीला त्यांच्यासोबत घेऊन जायला तयार होते. तर दुसरीकडे आयेशा कार्तिकला कॉल करते, पण तो कॉल कट करतो. मात्र आयेशा कंटिन्यू त्याला कॉल करतच राहते आणि नाईलाजाने कार्तिकला ते रिसीव करावे लागतात. आयेशा त्याला म्हणते की मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. तुला असं वाटतंय की माझ्याकडून चूक झाली, पण मला असं वाटतंय की तुझा माझ्या बाबतीत मोठा गैरसमज होत आहे. मला एकदा एक्सप्लेन करण्याचा चान्स दे. पण कार्तिक म्हणतो, तू माझ्या मुलीला दुखावलं आहे. तर आयेशा म्हणते, मी मुद्दाम तसं काही केलेलं नाही. मला एकदा तरी एक्सप्लेन करण्याचा चान्स दे. ती रडण्याचं नाटकही करते. त्यामुळे कार्तिक तिला भेटण्यासाठी तयार होतो. तर दुसरीकडे दीपा कार्तिकीला टेम्पोमध्ये बसवते. मने आणि कार्तिकी टेम्पोमधून तर साक्षी आणि दीपा स्कूटरवरून जाणार असतात. मात्र दोन गुंड त्यांचा पाठलाग करत असतात. तर दुसरीकडे सौंदर्या कमलाला सांगते की श्वेताला केशर घातलेलं दूध नेऊन दे. आणि ते ऐकून ललित हसून म्हणतो, मला तुझं कधी कधी खूप कौतुक वाटतं. घरातील प्रत्येकाच्या तब्येतीकडे तुझं अगदी कटाक्षाने लक्ष असतं. पुढे तो म्हणतो, कार्तिक अमेरिकेला नाही गेला ते खरंच बरं झालं ना. तिकडे सेटल होण्याच्या नादात त्याला दीपिकाकडे लक्ष द्यायलाही वेळ भेटला नसता. आणि मला नाही असं वाटत की त्या आयेशाने दीपिकाला सांभाळलं असतं म्हणून. त्यावर सौंदर्या म्हणते, माझंही तेच म्हणणं होतं. बरं झालं ते दोघेही आता इथेच आहे. आता फक्त दीपा आणि कार्तिकी इथे यायला हव्या, म्हणजे आपलं कुटुंब पूर्ण होईल. पण तितक्यात कमलाच्या हातातील काचेचा ग्लास फुटतो. ती खूपच घाबरते आणि रडतच सौंदर्याला म्हणते, हा तर अपशकुन आहे मॅडम. मात्र सौंदर्या आणि ललितला त्यावर विश्वास बसत नाही. तर दुसरीकडे दीपा आणि साक्षी स्कूटरवर पुढे चाललेल्या असतात. त्यांच्या पाठोपाठ मान्यासोबत कार्तिकी टेम्पोमधून येत असते आणि त्या पाठोपाठ आयेशाने पाठवलेले ते दोन गुंड असतात. दुसरीकडे कार्तिक आयेशाला भेटतो. तर आयेशा अगोदर त्याला थँक्यू म्हणते. पण कार्तिक म्हणतो की मी आधीच क्लिअर करतोय, मी तुला भेटायला आलोय. पण त्याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं आहे. जे काही घडलं ते अजूनही माझ्या पचनी पडत नाही. दोन लहान मुलींना त्यांची मैत्री तोडायला लावणं हे किती क्रूर आहे. त्यावर आयेशा म्हणते, पण त्यामागचा माझा उद्देश तरी लक्षात घे. तर कार्तिक म्हणतो, काही करून अमेरिकेला जाता यावं एवढाच उद्देश होता ना तुझा. त्यावर आयेशा म्हणते, ओके. पुढे ती म्हणते, पण तुला हे तर मान्य आहे ना की इतकी वर्ष मी तुझ्यासाठी थांबले. त्यावर कार्तिक हो म्हणतो. आयेशा पुढे म्हणते, मग आपलं लग्न व्हावं, आपला संसार लवकरात लवकर सुरू व्हावा असं वाटणं यात काही चूक आहे का. त्यावर कार्तिक म्हणतो, पण आपण या सगळ्या गोष्टींसाठी एक एक पाऊल टाकत तयारी करतच होतो ना. मान्य आहे की थोडा वेळ लागला असता, पण सर्व काही व्यवस्थित झालं असतं. आणि दोन लहान मुलींमध्ये भांडण लावणं याला कोणतंही जस्टिफिकेशन असू शकत नाही. त्यावर आयेशा म्हणते, पण त्यांच्या मैत्रीसाठी आपण आपलं नवीन लाईफ सुरूच करायचं नाही का. हा कोणता न्याय आहे. तर दुसरीकडे टेम्पोचं चाक पंक्चर होतं. त्यामुळे मन्या मेकॅनिकला बोलवण्यासाठी जातो. तर कार्तिकी एकटीच टेम्पोमध्ये असते. दुसरीकडे आयेशा कार्तिकसोबत वाद घालत असते. ती म्हणते की आपल्या नात्याला तुझ्या लेखी काहीच किंमत नाही का. त्यावर कार्तिक म्हणतो, तुला कळत नाही आहे का. मी तुला मगाचपासून हेच सांगतोय की आपल्या स्वार्थासाठी त्या लहान मुलींची मैत्री तोडणं हे किती भयंकर आहे. तरी इकडे आयेशाने पाठवलेले ते गुंड टेम्पो थांबलेला पाहून त्याला आग लावतात आणि तेथून पळून जातात. टेम्पो लगेचच पेट घेतो. कार्तिकी आतमध्येच अडकलेली असते. ती घाबरून मोठमोठ्याने दीपाला आवाज देते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते शक्य होत नाही. तर दुसरीकडे कार्तिक आयेशाला म्हणतो की चीड येत आहे मला तू आणि श्वेताने जे काही केलं आहे त्याची. आणि तितक्यात त्याला आरडाओरडा ऐकू येतो, कारण कार्तिकीच्या टेम्पोमध्ये अडकलेली असती. तो टेम्पो तिथेच असतो. आग लागलेली पाहून सर्वच लोक तिथे जमा झालेली असतात. तर दुसरीकडे दीपाला पाठीमागे बराच वेळ झाला तरी टेम्पो दिसत नसतो. त्यामुळे ती साक्षीला थांबायला सांगते आणि मनाला कॉल करते, पण त्याचा कॉल लागत नाही. त्यामुळे त्या दोघींना काय करावं ते सुचत नाही.
तर इकडे कार्तिकही त्या टेम्पोजवळ येतो. सर्वजण आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आयेशा कार्तिकला म्हणते आतमध्ये कोणीतरी आहे असं वाटते आणि ती स्वतःच त्या टेम्पोच्या दरवाजाजवळ जाते. तर दुसरीकडे सौंदर्यालाही खूप अस्वस्थ वाटत असतं. देवासमोरील दिवाही विझणार असतो, पण तितक्यात सौंदर्या तो विझण्यापासून वाचवते. ती ललितला म्हणते की मला खूप अस्वस्थ वाटत आहे, नक्कीच काहीतरी अशुभ घडणार आहे. त्यावर ललित तिला म्हणतो की उगाच तू हळवी होऊ नको, काही वाईट होणार नाही. मात्र सौंदर्या ते ऐकून घेत नाही. मात्र त्यांचं हे बोलणं श्वेताही लपून ऐकत असते आणि मनाशी म्हणते माझ्याही मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. आयेशा काहीतरी धमाका नक्की करणार, ती शांत बसणार नाही. तर दुसरीकडे आयेशा त्या टेम्पोचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. कार्तिकही तिच्या मदतीला येतो. नीट पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये कार्तिकी अडकलेली आहे आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आयेशा नाटकीपणाने कार्तिकीला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. कार्तिकही दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत कार्तिकी आतमध्ये बेशुद्ध होते. कार्तिक कसाबसा तो दरवाजा उघडतो आणि कार्तिकीला बाहेर काढतो आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन निघतो. जाताना तो तेथील माणसांना सांगतो की हिचे कोणी नातेवाईक आले तर त्यांना निरोप द्या की कार्तिक इनामदारने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. आणि तो आणि आयेशा लगेचच तेथून निघतात. ते गेल्यानंतर दीपा आणि साक्षी तिथे येतात. समोरचं दृश्य पाहून त्या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते. दीपा पळतच त्या टेम्पोजवळ जाते. ती मोठमोठ्याने रडत कार्तिकीला आवाज देत असते, तर साक्षी तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर तेथील लोक त्यांना सांगतात की आतमध्ये जी लहान मुलगी होती तिला डॉक्टर कार्तिक इनामदार त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आणि ते ऐकून दीपा आणि साक्षी लगेचच हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. दुसरीकडे कार्तिकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. कार्तिक आणि आयेशालाही थोडंफार लागलेलं असतं. नर्स त्यांनाही ड्रेसिंग करण्यासाठी सांगते. तर आयेशा नाटकीपणाने म्हणते तुम्ही अगोदर कार्तिकीची ट्रीटमेंट सुरू करा, ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते ऐकून कार्तिक तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे श्वेता आयेशाचाच विचार करत असते. तितक्यात आधी तिथे तिच्यासाठी पेस्ट्री घेऊन येतो आणि तितक्यात त्याला हॉस्पिटलमधून फोन येतो. कार्तिकीचा ॲक्सिडेंट झाला आहे ते ऐकून त्याला धक्काच बसतो आणि तो लगेचच तिकडे जाण्यासाठी निघतो. मात्र श्वेता त्याला थांबवत उगाच वाद घालत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकीवर लगेच ट्रीटमेंट सुरू होते. मात्र तिला ब्लडची गरज असते, मात्र तिच्या ब्लड ग्रुपशी मॅच होणारं ब्लड कुठेही मिळत नाही. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक असणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.